नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. राखी पौर्णिमा अलीकडे आपलं म्हटलं जातं. खरं म्हणजे रक्षाबंधनचा अर्थसुद्धा लोकांना माहीत नाही आणि पिठापूरला जाण्याची धावपळ सुरू झालेली आहे. अनेकांनी तिकीटं काढलेली आहेत. प्रतिवर्षापूर्वी प्रमाणे हजेरी लावणं एवढंच त्यांचं काम. त्यातून फार मोठा लाभ होतो असंही कधी घडलेलं नाही. जावं न जावं हा वैयक्तिक प्रश्न आहे. अजूनही माझ्याकडं चौकशी चालू आहे जागेसंदर्भात. परंतु पिठापूरला सर्व नवे जुने असे लॉज त्यांनी काही लोकांना जागा दिलेल्या आहेत आणि अचानक जेव्हा गर्दी वाढली तर ते प्रति व्यक्ती 1000, 1500, 2000 रुपये याप्रमाणे दर आकारणार आहेत. आता हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की खरोखरच ज्यांना श्रीपाद श्री वल्लभांना म्हणजे आपल्या बंधूंना राखी बांधायची आहे का त्यांच्यापुढे राखी टाकायची आहे हे समजून घ्यायला हवं. राखी टाकायची असेल तर किती अडचणी आल्या, जायचं असेल, मोठेपणा करायचा असेल तर त्यांनी पिठापूरला जायला हरकत नाही. कारण राखी अक्षरशः तिथं टाकली जाते. औक्षण होत नाही, काहीही होत नाही. सकाळी 2-2.5 तास फक्त गर्दी असती आणि त्याच्यानंतर मंदिर आणि मंदिराचा सगळा परिसर सामसूम झालेला असतो. थोडक्यात कर्फ्यू असल्यासारखं वातावरण असतं. यावर्षी मी व्हिडिओ दाखवणार आहे. पण ज्यांची श्रीपादांवर श्रद्धा आहे आणि खरोखरच आपल्या भावाला म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांना राखी बांधून त्यांनी स्वतःचं आणि आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांचं रक्षण व्हावं असं वाटत असेल, श्रीपादांनी रक्षण करावं असं वाटत असेल तर त्यांना राखी बांधायला हवी, औक्षण करायला हवं आणि आनंदाने तिथं 2 दिवस त्यांच्या सहवासात राहायला हवं. तर त्यावेळेस पिठापूरला जाणं योग्य. तरी पिठापूरला जाणारे योग्य वेळ वर्षातून तुम्ही राखी पौर्णिमा सोडून तुम्ही केव्हाही जाऊ शकता. वर्षभर केव्हाही तिथं गेलं तर गर्दीचं प्रमाण जास्त नसतं. ठराविक आणखी 1-2 दिवस, तेही सकाळी 10 वाजेपर्यंत गर्दी असते, 10:30 पर्यंत. नंतर मंदिर शुकशुकाट होतो. आता ज्यांना राखी टाकायची आहे त्यांनी केव्हाही जावं या म्हणण्यापेक्षा राखी पौर्णिमेला गेलं तरी चालेल, आपण ना म्हणू शकत नाही. परंतु ज्यांना खरोखरच राखी बांधायची आहे त्यांनी 3-4 दिवस वेळ काढून जावं. मंदिरात त्यांना राखी बांधता येणार नाही, पण मंदिरासमोर जे स्वामी समर्थ भवन आहे तिथं श्रीपाद श्री वल्लभांची सुंदर मूर्ती आहे. त्या ठिकाणी जाऊन औक्षण करता येईल, राखी बांधता येईल, श्रीपादांच्या सहवासात थांबता येईल आणि एखादी भेटवस्तू घेऊन येता येईल. राखी बांधणं आणि राखी टाकणं हे फार मोठं समजून घेण्यासारखं प्रकरण आहे, परंतु लोक समजून घेत नाही. आता यावर्षी काय होणार हे मी भाविकांना सांगणारच आहे. परंतु जे भक्त अतिशय आमच्यावर श्रद्धा ठेवणारे आहेत त्यांना माझी विनंती आहे की यावर्षी आणि कधीही इथून पुढं राखी पौर्णिमेचं निमित्त गाठून तुम्ही पिठापूरला अजिबात जाऊ नका. काहीही उपयोग होणार नाही. अर्थाचा अनर्थ झाल्यामुळं ग्रंथामध्ये तेवढं वाचून वर्षभरात 362 दिवस वेळ असून सुद्धा त्यावेळेस भाविक तिथं जात नाहीत. 2 दिवस प्रवासात जातात आणि 1 दिवस तिथं थांबतात आणि पुन्हा आपल्या गावी निघून येतात. केवळ भीतीपोटी जातात अथवा हव्यासापोटी जातात आणि मनाची कल्पना की पिठापूरला गेल्यानंतर राखी बांधल्यानंतर आपल्याला पापमुक्ती होती, हे जे भ्रम आहेत त्यांनी अवश्य जावं. परंतु वर्षभर केव्हाही गेलं तरी श्रीपाद श्री वल्लभ आपल्याला बोलवतात. जे आपल्या हाताने होईल, जे राखी बांधून समाधान मिळेल तसं समाधान तुम्हाला स्वामी समर्थ भवनाशिवाय कुठेही मिळणार नाही. कदाचित पिठापूरमध्ये आपण कुठेही उतरलात स्वामी समर्थ भवन सोडून तर तुम्हाला इथे यायला परवानगी आहे. आपल्या ग्रुपच्या लीडरला सांगा आम्हाला स्वामी भवनात जाऊन राखी अर्पण करायची आहे, राखी बांधायची आहे, फोटो काढायचा आहे.
तुम्ही येऊ शकता. काही अडचण आली तर आम्हाला फोन करू शकता. आम्ही तिथं आमच्या स्टॉपला सूचना देऊन ठेवलेल्या आहेत. राखी टाकणं हे योग्य वाटत नाही. रक्षा म्हणजे आपलं रक्षण करण्याचं बंधन श्रीपादांना खरोखर घालायचं असेल आणि आपल्याला उर्वरित आयुष्यामध्ये, आपल्या उर्वरित जीवनामध्ये जर भीतीयुक्त जीवन जगायचं असेल तर श्रीपादांना राखी बांधा आणि त्यांना प्रार्थना करा की आमचं इथून पुढे आयुष्यभर तू रक्षण कर. आणि त्यांना बंधन घालणे म्हणजे त्यांना तुम्ही राखी बांधा, औक्षण करा. श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ हा अत्यंत अक्षरसत्य ग्रंथ आहे. श्रीपादांनी वेळोवेळी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण राखी पौर्णिमेची गोष्ट मात्र काही भगिनींनी लक्षात ठेवली, त्याचा अपप्रचार झाला. कोणताही मोठा उत्सव होत नाही, फक्त मंदिर सजवतात आणि एकदा कळालं की तो चालला म्हणून ते चालले, ती चालले म्हणून ते चालले. विनाकारण लोक येतात. त्या दिवशी जे हाल होतात ते यापूर्वीसुद्धा मी अनेक वेळा सांगितलेले आहेत. लोक ते सत्य सांगत नाहीत, परंतु मी सत्य पाहतो, ते सत्य मांडतो. यावर्षी पण मी सत्य मांडणार आहेच. म्हणून ज्या भगिनींना जायचं त्यांनी जाऊ शकतात, परंतु ज्या भगिनींना जाण्याची इच्छा आहे त्यांनी वर्षभर केव्हाही जावे, आनंदाने जावं, स्वामी समर्थ भवनात जावं. मुख्य मंदिरामध्ये राखी तुम्हाला अर्पण करता येईल, पण स्वामी समर्थ भवनात वर्षभर केव्हाही गेला तर तुम्हाला तुमच्या हाताने श्रीपादांना राखी बांधून, औक्षण करून, प्रार्थना करून, तुमच्या समस्या सांगून फोटोही काढता येईल. हा आनंद तुम्हाला भारतात इतर ठिकाणी कुठेही मिळणार नाही. फक्त विचार करायचं काम तुमचं आहे. तुम्हाला राखी टाकायची आहे का तुम्हाला राखी बांधायची आहे? राखी टाकायची असेल केव्हाही जायची परवानगी आहे, परंतु तुम्हाला खरोखरच बांधायची असेल तर सावकाश जा, निवांत जा, वेळेनुसार जा आणि 3 ते 4 दिवस तिथं राहा. श्रीपादांच्या सहवासात राहणं हे साधं काम नाही. सहवासात राहण्यासाठी 3, 4, 7 दिवस राहा. सर्व व्यवस्था आहे, लाखो रुपये खर्च येत नाही, पण लोक वेळ देत नाहीत. ज्या भावाला राखी बांधायला जातात त्यालासुद्धा वेळ देत नाहीत. म्हणून मी जे स्पष्टपणे सांगतो त्याचा विचार करा. पिठापूरला जाण्याची घाई नको. 2, 3, 7 दिवसाची वेळ काढा, निवांत राहा, माहेरी राहिल्यासारखा आनंद होईल. आणि शक्यतो स्वामी समर्थ भवनात का राहा की महाराष्ट्रीयन जेवणाची व्यवस्था आहे, चहा नाश्त्याची व्यवस्था आहे, भरपूर वॉशरूमची सोय आहे, आनंदी वातावरण आहे, मराठी भाविक भेटतील. त्यानंतर 6-7 दिवस पारायण करण्यासाठी, 6-7 दिवस नामस्मरण करण्यासाठी स्वतंत्र 100 लोकांची टेरेसवर सोय आहे. असा आनंद, अशी सोय श्रीपादांनी केवळ पिठापूरला का करून घेतली की त्यांना वाटतं की आपल्या जिथं आपला जन्म झालेला आहे त्या ठिकाणी माझ्या बहिणींनी यावं, माहेरी राहावं आणि जीवनाचा उद्धार करून घ्यावा. आणखी काही हवं असलं तर निश्चित कळवावं. परंतु सगळ्या सोयीनियुक्त असं स्वामी समर्थ भवन आहे. महाराष्ट्रीयन जेवणाची नुकतीच सोय केलेली आहे. राखी आणि फोटोची सोय आहे, नाश्त्याची सोय आहे आणि मंदिरापासून अवघ्या 33 पावलावर स्वामी समर्थ भवन आहे. त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला अनेक वेळा मंदिरात जाणं येणं करता येईल, काहीही लांब नाही. समोर पटांगण आहे, तिथे पटांगणात 60-70 खुर्च्या आहेत, तिथंसुद्धा श्रीपादांच्या समोर बसून सामुदायिक नामस्मरण करता येईल, ध्यान करता येईल. सेवा करण्याची मोठी जागा, मोठी संधी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शेवटी केव्हा जायचं, केव्हा ठरवायचं हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं आहे. आणि अजून पुन्हा एकदा सांगतो, राखी टाकायची असेल तर राखी पौर्णिमेला जाण्याची घाई करा. राखी बांधून तुमच्या कुटुंबासाठी, रक्षण करण्यासाठी जर श्रीपादांना बंधन घालायचं असेल, प्रार्थना करायची असेल तर घाई करू नका. निवांत वर्षभर केव्हाही जा. नमस्कार.